वहिनी, आजपर्यंत आमच्याकडून जेव्हा जेव्हा काही चुका झालेल्या आहेत तेव्हा तेव्हा तू आम्हाला शिक्षा केलेली आहेस. आता हिला काय शिक्षा देणार आहेस? अगं, हिने तर तुझ्या भावनांशी खेळ केलेला आहे. माझ्या नातीच्या वाटे असलेली सगळी इस्टेट ढापण्यासाठी या मुलीने प्रयत्न केलेला आहे. तुझी खोटी नात म्हणून या घरामध्ये आली आणि तुझ्याच डोक्यावर नाचायला लागली. आणि या सगळ्या गोष्टींचा सूत्रधार कोण? तर तुझा लेक राजन. आता सांग ना, आता सांग मला, तू हिला काय शिक्षा करणार आहेस? होळी रे होळी, पुरणाची पोळी. कमळीच्या खोटारडेपणाची कामिनीने केली होळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. स्वतःच्या आईला फसवायचा डाव कोण खेळी? काय राजन? ओ बाबा, आई, घाबरू नकोस. काही होणार नाही मला. आधीच्या सारखी शॉक मध्ये वगैरे नाही जाणार आहे मी. पण राजन आणि कमळी, तुम्ही हे जे काही केलेत ना, त्यामुळे आता आयुष्यात कुठल्याच नात्यावर विश्वास ठेवू शकत नाही. अरे मुलगा आहेस ना तू माझा. तू वागलास असा. तू पोटच्या मुलानंच म्हाताऱ्या आई बापांना फसवलं तर त्याने मग कुणावर आणि कसा विश्वास ठेवायचा? 9 महिने तुला पोटात वाढवलं, अंगा खांद्यावर खेळवलं, जीवापाड जपलं रे, चांगले संस्कार केले. त्या सगळ्याचे उत्तम पांग फेडलेस तू. नात्यांवर आयुष्यभर विश्वास ठेवला मी. त्यातल्या चांगुलपणावर, सच्चेपणावर विश्वास ठेवला आणि तीच शिकवण दिली ना तुला. तो सगळा विश्वास आज संपला, नष्ट झाला. आपल्या पोटच्या पोरानंच फसवलं आईला. आता आणखीन काय बघायचं राहील? तू ग मला सारखं आजी आजी म्हणत होतीस ना, ती हा खोटीच होती ना. हे बोलताना तुझी जीभ जरा सुद्धा चाचरली नाही कधी? खोटं बोलून आपण दुसऱ्या कुणाचा तरी हक्क हिरावून घेतोय असं नाही वाटलं? खोटेपणाने आपण दुसऱ्याची जागा घेतोय याची किंचित सुद्धा लाज वाटली नाही तुला? आम्ही आपल्या आनंदात होतो ग. आमची मोठी नात आली, आमची मोठी नात आली, जिची इतकी वर्ष वाट बघत होतो, जिच्यासाठी आमच्या कुडीत जीव धरून ठेवला होता, ती आली. आम्हाला जगण्यासाठी कारण मिळालं, नवी उमेद मिळाली, भरभरून जगावंसं वाटलं. ते सगळं खोटं होतं, धादांत खोटं. खोटेपणावर उभं असलेलं नातं टिकणार कसं? तू केवळ आमच्या भावनांशी खेळली नाहीस, तर आमच्या विश्वासाचा गळा घोटलास तू. पण याची तुला शिक्षा देणारी मी कोण? मी तर तुझी कोणीच नाहीये. तुझ्यावर विश्वास ठेवला ही माझीच चूक झाली. पण यापुढे आम्हाला कधीच तोंड दाखवू नकोस तू. रेश, सी
माझी आजी किती चिडली आहे ना गावच्यावर. याचा अर्थ आता इथून पुढे कमी टमी आमच्या घरातून कायमची आउट. तुला खूपच कौतुक वाटायचं ना तिचं. बघ बघ सी कशी लायर निघाली आहे ती ते. अहो आता इथे आपलं म्हणावं असं कोणीच नाही. सगळी प्रेमाची हक्काची नाती होळीत जळून खाक झाली. आता इथे थांबून काय उपयोग. चला निघूया. तुम्ही बोलला काय म्हणालात तुम्ही. समजलंय मला. कमळी आपली नात नाही येते. फसवलं तिने आपल्याला. ऋषी, मला जे वाटतं तेच तुला वाटतं. हो आई. बघ ना, ही लेटर्स गौरी काकूंनी राजन काकांना लिहिलेली, पूर्वी लिहिलेली लेटर्स. हे ते लेटर आहे जे त्यांनी हॉस्पिटलमध्ये लिहिलेलं. त्याच्यात लिहिलंय की कमळी अन्नपूर्णाजींचीच नात येते. बघ ना, म्हणजे दोन्ही पत्रांमधलं हस्ताक्षर वेगळं आहे ना. नाहीये. फरक नाहीये दोन्ही अक्षरांमध्ये. सेमच आहेत. आजी, हे बघा, दोन्ही पत्र बघा. या दोन्ही पत्रातली अक्षरं अगदी सारखी आहेत. याचा अर्थ ही दोन्ही पत्र गौरी काकूंनीच लिहिलीत. आणि जर गौरी काकू म्हणतायत की कमळीच तुमची नात आहे, तर कमळी तुमची नात आहे. हो खरंच. या दोन्ही पत्रातली अक्षरं अगदी सारखी आहेत. काही फरक नाहीये याच्यात. वहिनी, असं कसं असेल. म्हणजे मी एकदा ने 4-5 वेळा तरी ते पाहिलेलं आहे. तू नीट बघ बरं, नीट बघ. तूच ही पत्र पुरावा म्हणून आणली होतीस ना. हो. मग बघ ना आता. बघ तुझ्या डोळ्यांनी आणि सांग काय फरक आहे याच्यात. खरंच सांगते मी तुला. मी